सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे यांनी काही जे वक्तव्य केलंय आणि जे सोशल मीडियावर व्हायरल व्हायलंय त्याच्यामुळं वकिली व्यवसायाची प्रतिष्ठा डागाळलेली आहे, वकिलांची प्रतिष्ठा डागाळलेली आहे। आम्ही परळी वकील संघानं या बाबतीत ठराव घेऊन त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। हे वक्तव्य त्याला का करण्याची गरज पडली याची जर पार्श्वभूमी जर पाहिली तर दिनांक 11/2/2026 रोजी परळी वकील संघाने दहिफळेच्या विरुद्ध एक ठराव केला। हा दहिफळे तिथून पोलीस स्टेशनमधून पाठवणारे कामं अमुक एक वकिलाला द्या, तमुक एक वकिलाला द्या, तरच तुम्हाला इथं वाळूचा व्यवसाय करता येईल, तरच तुम्हाला इथं धंदा करता येईल, तरच तुमची जामीन होऊ देईल। मी सगळं सरकारी वकील सगळ्यांना मी मॅनेज केलेलं आहे। मी सांगल त्याच वकिलांना तुम्ही त्यांच्याकडे काम करा, नाहीतर मी तुमची जामीन सुद्धा होऊ देणार नाही अशा धमक्या देत होतो। अशा प्रकारच्या तक्रारी वकील संघाकडे आल्यामुळं वकील संघानं त्याच्या विरुद्ध ठराव घेतला आणि दहिफळेची जिल्ह्याबाहेर बदली करा म्हणून मागणी केली। या बाबतीची आम्ही पोलीस महासंचालक मुंबई यांना सदर ठरावाची नक्कल पाठवलेली आहे, त्याच्याबद्दल त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। आम्ही या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक बीड यांना सुद्धा आम्ही ह्या दहिफळेची जिल्ह्याच्या बाहेर बदली करा म्हणून मागणी केलेली आहे। आम्ही मागणी करून 8 दिवस झालेत, अद्याप त्या पोलीस अधीक्षक यांनी आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही। जर यापुढं दहिफळेची शिरसाळेतून बदली नाही केली तर आम्ही यापुढे आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे। साधारणतः निषेध कोणत्या भागामध्ये होत आहे, कोणत्या वकील संघाकडून निषेध करण्यात येत आहे? ही जी व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये धारूर, माजलगाव हे सिरसाळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे कोर्ट आहेत परळी, आणि महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची अशी घटना आहे की स्वतः हायकोर्टानं कॉग्निशन्स घेऊन पोलीस अधीक्षक तिथल्या पोलीस अधीक्षकांना तिथं हायकोर्टात बोलावून घेतलं। अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि त्याला हे पोलीस अधिकारी जबाबदार आहेत।